मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI रिझल्टबद्दल आता अपडेट आहे. तर तुमची आन्सर शीट आलेली आहे. जे तुम्ही ITIचा पेपर दिला होता CBT, तर त्यामध्ये आन्सर शीट असते. त्याचे प्रश्न जे आहेत तुम्ही किती चुकीचे केले आहेत आणि किती बरोबर आहेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आन्सर शीट कशा प्रकारे डाउनलोड करायची, तसेच सर्टिफिकेट कधीपर्यंत डाउनलोड होईल याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये लावू. म्हणजेच तुम्हाला पुढच्या स्टेप ज्या आहेत अप्रेंटिसशिप या लगेच मिळणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. आता आन्सर की किंवा रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला सिद्ध पोर्टलवर यावं लागतं. तर या सिद्ध पोर्टलवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर लॉग इन या पेजला जा. इथे लॉग इन या पेजला गेल्यानंतर डिजिटी इकोसिस्टीममध्ये जायचं आहे, जिथे तुम्ही रिझल्ट बघतो. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन पेज मिळतं. तर लॉग इनवर जायचं आहे. तुम्ही रिझल्ट वगैरे इथून डाउनलोड करू शकता. तर इथे लॉग इनला आपण फक्त आन्सर शीट बघतो आहे. आन्सर शीट लॉग इन करण्यासाठी इथे लॉग इनवर गेलो आपण. CTS टॅबला ठेवलेला आहे. ट्रेनीमध्ये जायचं आहे. ट्रेनीमध्ये गेल्यानंतर इथे तुमचा PRN नंबर R एंटर करून, म्हणजे R एंटर करायचा, 00 काढून टाकायचा, जो काही 00 असतो तो काढून टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि कंटिन्यू करायचं आहे. आता हे कंटिन्यू केल्यानंतर आता इथे R नंबर टाकलेला आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकले. इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड विचारला जातो. पासवर्ड तुम्हाला माहीत असेल तर पासवर्ड एंटर करायचा, किंवा तुम्ही फॉरगॉट पासवर्डसुद्धा करू शकता जर पासवर्ड विसरले. त्यानंतर तुम्हाला रिसेट पासवर्डसाठी एक दोनदा पासवर्ड विचारला जातो. जो तुमच्या लक्षात राहील तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. नंतर तुम्हाला OTP निघून येईल. म्हणजे OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल अशा प्रकारे ओपन होणार आहे, CTS प्रोफाईल. तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल सगळी दिसते. तुमचं नावसुद्धा दिसतं. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पुढचे तुमचा फोटो, तुमचं पूर्ण नाव, डिटेल, गार्डियन नेम वगैरे सगळं दिसतं. तर या टॅबला तुम्हाला जायचं. या 3 लाईनवर जायचं आहे. 3 लाईनवर गेल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू रिझल्ट येतो. त्या व्ह्यू रिझल्टवर जायचं आहे. व्ह्यू रिझल्टला गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काय ऑप्शन असेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर, ते इथे दिसत आहेत. आणि इथे बघा व्ह्यू रिझल्ट, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या व्ह्यू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि दिसतंच आहे. आता तुम्ही जे काही मार्कशीट मागच्या वेळी डाउनलोड केलं, म्हणजे स्क्रीनशॉट काढून घेतला आहेत, त्याच्याच खाली इथे बघा रिझल्ट डेट 10 ऑगस्ट आणि व्ह्यू आन्सर शीट, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर अशा प्रकारची दिसतील. तर इथे व्ह्यू रिस्पॉन्स शीट, म्हणजे तुम्ही जे काय आन्सर की म्हणजे तुम्ही पेपर सोडवलेला आहे तो या ठिकाणी दिसतोय. तर व्ह्यू रिस्पॉन्स शीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची PDF डाउनलोड होणार आहे. तर इथे PDF डाउनलोड अशा प्रकारे होते. तुमचं नाव, तुमचा पेपर, तुमचाच कधी परीक्षा होते हे सगळी डिटेल आणि तुमचा पूर्ण पेपर खाली दिसत जातो. स्क्रोल करत जा. स्क्रोल करत गेल्यानंतर खाली तुम्हाला शेवटी सेव्ह अँड प्रिंट आहे, याच्यावर केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका अशा प्रकारे दिसणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही किती आन्सर चुकवले ते या ठिकाणी दिसतात. तर चूजन ऑप्शन, म्हणजे तुम्ही ऑप्शन कोणता सिलेक्ट केला आणि करेक्ट आन्सर हे जर बरोबर असेल तर तुम्हाला हे मार्क्स मिळून जातात. म्हणजे चूजन आन्सर आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह हे दोन्ही ऑप्शन कुठे आहेत ते बघायचं. आता ह्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स म्हणजे 96 पडल्यामुळे सगळे जवळजवळ बरोबरचे दिसत आहेत. तर इथे बघा चूजन ऑप्शन, करेक्ट अल्टरनेटिव्ह. फक्त काही मॅथ्समध्ये चुकले तर असे तुम्ही स्क्रोल करून बघू शकता की तुमचे कोणत्या ठिकाणी चुकले आहेत. इथे चूजन ऑप्शन म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेला ऑप्शन हा D होता आणि करेक्ट आन्सरसुद्धा D आहे, म्हणजे हा बरोबर आहे. असं खाली स्क्रोल करत जावा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचे प्रश्न कोणते चुकले आहेत. आता इथे प्रश्न जो चुकला तर मॅथ्समध्ये चुकला आहे, तर तो आपण मॅथ्समधला प्रश्न या ठिकाणी बघू शकतो. खाली स्क्रोल करत जायचं आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नावर लक्ष येईल की तुम्ही चूजन आन्सर आणि अल्टरनेटिव्ह करेक्ट याच्या सेम असलं पाहिजे, तर तो आन्सर बरोबर असणार. आता 37 झाले 38. इथे वर्कशॉप कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी चूक झाली होती. इथे बघा पहिला प्रश्न टेन्साईल स्ट्रेन हे करेक्ट आन्सर आहे आणि तुम्ही ऑप्शन B चूज केला आहे, म्हणजे हे आन्सर या ठिकाणी तुमचं चुकलेलं आहे. म्हणजे याचे मार्क्स त्या ठिकाणी गेलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स कुठे कुठे गेलेत हे लक्षात येईल. तर इथे बघा प्रश्न, इथे तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला हा आन्सर परफेक्ट वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हन्ससुद्धा टाकू शकता. तर इथे एक आन्सर चुकलेला आहे.
त्यानंतर हे बरोबर आहे. तर आन्सर ज्या ठिकाणी चुकलेले असणार त्याही तुम्हाला असं येणार आहे. तुम्ही चूज केला आन्सर हा होता आणि करेक्ट आन्सर हा आहे असं जर असेल तेच प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही चुकलेले आहात एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे 2 मार्क्स या ठिकाणी गेलेले आहेत. त्यानंतर इथे बरोबर आहे, इथे सुद्धा इथे चुकलेलं आहे बघा. ॲक्च्युअल आन्सर हे स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन आहे आणि इथे चुजन आन्सर कोणता आहे, चुजन ऑप्शन कोणता आहे हे, म्हणजे हे सुद्धा 2 मार्क्स गेले आहेत. तर अशा प्रकारे मार्क्स कुठे गेले हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती मार्क्स बरोबर पडलेले आहेत. इथे सुद्धा बघा, इथे चुजन ऑप्शन हा होता आणि करेक्ट आन्सर हे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. म्हणजे 6 मार्क्स कुठे गेले ते लगेच लक्षात येतात. म्हणजे तुमचे मार्क्स कुठे कुठे गेले, कुठे कुठे प्रश्न चुकले हे तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन चुकणार नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सर्टिफिकेट लवकरात लवकर डाउनलोड होतील, कारण हे क्वेश्चन आन्सर ह्याच्यावर ग्रीव्हनन्स आता चालू होणार आहे. ग्रीव्हनन्स झाल्यानंतर तुम्हाला परफेक्ट जे काही सर्टिफिकेट आहेत ते लवकरच डाउनलोड होतील अशी आपण त्या ठिकाणी, म्हणजे साधारण 1 सप्टेंबरपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे असा अंदाज दिसतो आहे. कारण त्याच्या अगोदरसुद्धा डाउनलोड होऊ शकतात. तर आलीच अपडेट तर मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत.